राजेशजी आणि कुमारदादा, तुमची मी परवानगी घेऊन मला असं वाटतं की एक सत्कार अजून होणं आवश्यक आहे ह्या सभागृहामध्ये. त्याच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण झाला असं मला वाटत नाही. ही माझी स्वतःची एक इच्छा आहे. आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आतापर्यंत शतकोत्तर असे कार्यक्रम PTRAच्या माध्यमातून डॉक्टर कुमार यांनी आपल्याला संगीताची पर्वणी दिलेलीच आहे आणि श्रोत्यांचा पण आपल्याला दाद मिळत गेलेला आहे. या व्यतिरिक्त सुद्धा त्यांची एक ओळख आहे सामाजिक कार्याची. आणि कुमार यांचं सामाजिक कार्य, मग ते आरोग्य क्षेत्रात असेल, आपण आत्ताच एक पाहिलं की एक त्यांनी पॅथॉलॉजीचा एक कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे. ब्लड डोनेशन कॅम्प घेतात, बाकीचे सामाजिक कार्यसुद्धा करत असतात. आणि ह्या कार्यक्रमाचं नावच आपण हिरे महाराष्ट्राचे म्हटले, तर या सर्व हिऱ्यांच्यामध्ये मला डॉक्टर कुमारसुद्धा एक हिरा वाटतो. दक्षिणेच्या एका राज्यातून, केरळमधून हा आलेला हा हिरा, हा अपसूक 20-25 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या पृथ्वीवरती उतरतो, या धरतीवरती उतरतो. आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्राची धरती ही सगळ्यांना सामावून घेते. या धर्तीवरती सर्व जात, पंथ, धर्म, भाषेची सगळी लोक एकत्र येतात आणि तो एकदम दुग्ध शर्करा असा मिलाफ होतो. त्याचप्रमाणे डॉक्टर कुमार हे सुद्धा एकदम सामावून गेले. आणि किंबहुना मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त मराठी आता ते झालेले आहेत. इतके मराठी झालेत की त्यांच्याबरोबर राजेशजी आणि मी केरळला गेलो होतो 5 दिवसासाठी. 3 दिवस तिथे ते इडली वडा खात गेलो. 4थ्या दिवशी तो वैतागला हो. ते म्हणाले, ओ वडापाव का मजा इसमें नहीं आता. आता इतकं कोणी मराठी होऊ शकतं का? पण मला असं वाटतं की कुमार ही वेगळंच रसायन काहीतरी आहे. कुमारला पाहून 4 ओळी आठवतात. खुद के खातिर न जमाने के लिए जिंदा हूँ, खुद के खातिर न जमाने के लिए जिंदा हूँ, कर्ज मिट्टी का चुकाने के लिए जिंदा हूँ. लोग जीने के बहुत गरजमंद है लेकिन मैं मसीहा को बचाने के लिए जिंदा हूँ. एक इंग्रजीतली म्हण आहे की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. मला वाटतं ती इंग्रजी म्हण नाही, भारतातून चोरल्या गेलेली आहे. कारण ही म्हण इंग्रजी असूच शकत नाही आणि त्यातली त्यात त्याचा उगम महाराष्ट्रातूनच झाला असेल. असं का? तर तुम्ही सगळे त्याच्याशी बघा, कुठेतरी तुम्हाला असं वाटेल की आपलीच कथा आहे. एखाद्या मराठी कुटुंबामध्ये पुरुष अलगद पिशवी उचलतो, चप्पल घालतो आणि दारापाशी पोचतो. बायकोला कोण माहीत नाही कशी तिला चाहूल लागते. अहो कुठं चालला? तो बिचारा नवरा म्हणतो मी भाजी आणायला चाललोय. ते बायको काय म्हणते, घरामध्ये ढेमचं आणि भेंडी आहे, 2 दिवस चालतील अजून, गप गुमान घरात बसा. ओ नवरा आपला आपसूक त्याची चपलीतले पाय काढतो, खुंटीला ती पिशवी लावतो आणि कोपऱ्यात जाऊन सकाळपासून 3दा वाचलेलं वर्तमानपत्र परत उघडतो. बायको म्हणते काय वाचताय? आता काय चगळून खाणार आहेत का? तो 3 वेळा झाले वाचून, काहीतरी घरात काम करा. तेवढ्यात खालून कुठून तरी आवाज होतो म्हणून खिडकीतून डोकावतात. ते म्हणतात आता काय डोकावतात? नाही, खाली ना पार्किंग करून भांडण चाललंय, ते बघण्यासाठी चेअरमॅन सेक्रेटरी आहेत, तुम्ही गपगुमान घरात बसा. आता मला सांगा की पुरुषाला एवढी जर बंधनं असतील, तो समाज कार्य काय उत्तर कार्य करण्याच्या सुद्धा लायकीचा राहत नाही. आता अशा परिस्थितीत जर कोणी असं काही समाजकार्य करत असेल तर निश्चितपणे त्याच्या मागे त्याची सौ असलीच पाहिजे. आमच्या वहिनीसाहेब असल्या पाहिजे, त्यांच्यासुद्धा एक जोरदार टाळ्या. तर या मराठी भूमी दक्षिणेतून आलेल्या ह्या महाराष्ट्राच्या हिऱ्याला सुद्धा आता मी काय
कुठली तयारी केली नव्हती, हे इम्प्रॉम्प्टो झालेलं आहे. म्हणून माझ्याकडे शाल श्रीफळ पदक काय देण्यासारखं नाही, मी तेवढा मोठाही नाही आहे. म्हणून मला तुमच्या सगळ्यांकडून टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करायचा आहे. स्टँडिंग ओवेशन प्लीज. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि याच्यातून माफ करा, कोणी जर काही राजकीय हेतू काढला असेल तर तो तसा नाही आहे, आणि काढला तर निश्चित मला आनंदच आहे. कारण याच्यासारखी माणसं जर नेते झाली तर मला केव्हाही त्याला नेता म्हणायला आवडेल. धन्यवाद, धन्यवाद.